सार्थक काळन याने सामना जिंकून दिला, त्याबद्दल या संघाचे पुरस्कर्ते गणेश शेठ काळन यांच्या वतीने त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चला चला आता लवकर फिल्डिंग लावा. सेमीफायनलचा सामना पाहतोय आणि अगदी ट्रॉफीसाठी आज चाललेले चुरस आहे. या दोन संघामध्ये आपल्याला पाहा मिळतोय. पास घ्या. चला फायनल सुद्धा होईल 4 वरची. आपण जर सहकार्य केलं तर आता एक्झॅक्टली 4 वाजतायत, त्यामुळे जर वेळ हा लक्ष्मण गोरपेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचे समर्थक राम भोईर त्यांनी स्टेजवरती यावं. चला सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जो जिंकेल तो एखाद्या ट्रॉफीचा हकदार बनेल. काल सुद्धा पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगला परफॉर्मन्स हेडुटने अ संघाचा राहिला आहे आणि आज ब संघाने सुद्धा 2 सामने जिंकल्यात आणि आता सोनू मनू जीजी स्पोर्ट वाकणच्या समोर आला. गेम इज ऑन. पहिलाच बॉल ऋषी भोईर, फटका पसलाय. बॅकफुट पॉइंटच्या दिशेला झेल टिपला जातोय. पहिला खेळाडू बाद, पहिला धक्का वाकळण टीमला ऋषी भोईरच्या स्वरूपामध्ये. रुद्राक्ष होते त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला गेला. या रोहित पाटील टीमचा कॅप्टन, टीमचा लीडर. आज मात्र त्याची कामगिरी अतिशय चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. मोठा धक्का लागला या ऋषी भोईरच्या स्वरूपामध्ये. सोनू मनू 11 जीजी स्पोर्ट वाकण या नावाने आज संघ मैदानामध्ये उतरलाय. सकाळी 2 सामने जिंकले जीत भोईरने संघाने आणि आता वनडाऊनला सनी मात्रे मामा भांजे. ओ फटका चांगला होता आणि आल्या आल्याच मात्र चौकाराने आगाज करत असताना पहिला चौकार दाखवण्यात आला. पहिल्या बॉलवरती विकेट होती, त्यानंतर आलेला चौकार पहा मिळतोय. 4 षटकांचा सामना. जो जिंकेल तो एका ब्युटिफुल ट्रॉफीचा हकदार बनेल. चमचमत्या ट्रॉफी आपल्या समोर, अगदी सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज पाहायला मिळतात आपल्याला. ओ जागा बनवून घ्यायचं होतं. थोडीशी अगोदरच जागा बनवण्यात आली होती, मात्र रोहित पाटील ज्याने अतिशय चांगला चेंडूची फेकी करत असताना डॉट बॉल आलाय. अद्यापर्यंत 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोरबोर्डवरती. मागचा मॅच अगदी हाय व्होल्टेज, अगदी त्यांच्या खिशातून सामना हिसकावून घेतला. 4 बॉल 14ची गरज 3 बॉल 14ची गरज असताना पुन्हा एकदा एज बॅकफुट पॉइंट मधून चेंडू चाललाय. तोपर्यंत फक्त सिंगल मिळत असताना दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदवर संघ पहा मिळतो. आज मात्र कुठेतरी केतन मात्रेची कमतरता नेहमीच जाणवते, कारण आपल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार बायकर मॅन 39वी बाईक
मिळाली त्याला 4 दिवसापूर्वी 38 आणि 39 बाईक मिळवण्यासाठी फक्त 6 तासांचं अंतर होतं. चित भोईर स्ट्राईकला पाहतोय. पॅटर्न शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल आहे. यस नो करत असताना लेग बाज मनोज पवार पंच अत्यंत चांगली कामगिरी, टॅलेंटेड पंच. आणि त्याचबरोबर आमचे अरविंद म्हात्रे वडवली अत्यंत चांगले पंच. एकही निर्णय पक्षपातमध्ये नाही केला. अत्यंत चांगले नेट टू नेट निर्णय दिले. एज लागतोय. पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे. चांगलं षटक राहिलंय रोहित पाटीलचं. चांगलं कमबॅक करून दिलाय आपल्या टीमला. फक्त एकच चौकाराला 1 विकेट मिळवली. चांगल्या प्रकारे षटक फेकण्यात यश प्राप्त केले ते रोहित पाटीलने. आजचा प्रवास यांचा चांगला राहिलाय. हेडुटणे संघाचा ज्यांनी पहिल्याच मॅचमध्ये जुनी डोंबिवली संघाला परास्त केला आणि दुसऱ्या मॅचमध्ये मोठा गाव टीमला अक्षरशः सामना अगदी सर्वजण म्हणत होते की आता मोठा गावच्या बाजूने आहे. मात्र जिथे सार्थक उभा राहिला आहे खेळपट्टीवरती. आजी त्याची खेळी आठवते. सरपंच चषक नाईटची स्पर्धा उसाटण्याच्या मैदानावरती त्याने केलेली फटकेबाजी. त्यामुळे आजी तशीच आठवण करून देणारे त्याचे फटके आले आणि त्यांचे पुरस्कर्ते गणेश शेठ काळन यांच्या वतीने त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या फक्त 6. असा कल्याण डोंबिवलीचा लोगो असलेला चेंडू पाहू शकता आपण. ग्रामीण क्रिकेट संघटना जी यावर्षी बऱ्याच नियमावलीमध्ये बदल करण्यात आले आणि सातत्याने विनोद शेठ पाटील जे संघटनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून चांगले सर्व खेळाडूंचे हिताचे निर्णय घेतले जातात आणि नेहमीच त्याने संघ हिताला प्राधान्य देत असताना आज मात्र कल्याण डोंबिवली क्रिकेटचं डेव्हलप फार झपाट्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. याचं मुख्य कारण आहे अध्यक्ष साहेब पदावर असताना विविध खेळाडूंना त्याने प्रोत्साहन दिलं. स्वीप करण्याचा प्रयत्न. बिग विकेट. बडी मछली जाल में. ज्या विकेटचा इंतजार करत होते हेडुटणे संघ. 440 ओव्हरचा झटका लागलाय सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट वाकण टीमला. ॲक्शन रिप्ले पाहू शकता. अगदी लालचंद्र भंडारी गेली कित्येक वर्ष आपल्या टीमला लीड करतोय आणि काय केलं जित भोईरने. मागच्या 2 सामन्यामध्ये अतिशय चमकदार खेळी साकारली होती. मी म्हणेन थोडंसं सर थांबणं गरजेचं होतं. पहिला विकेट लवकर गेला होता. जबाबदारी होती ती जित भोईरवरती. मात्र शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. आणि आता किरण म्हात्रे आला. 6 या धावसंख्येवरती 2 धक्के लागल्या. आत्मविश्वास अगदी उंचावलेला पहा मिळतो आपल्याला. मगाशी चर्चा होती ग्रामीण क्रिकेट संघटनेची. आज मात्र जगाच्या कानोकोपऱ्यात नाव गेलं या कल्याण डोंबिवली क्रिकेटचं. बोलबाला राहिलाय. कारण दरवर्षी नियमामध्ये बदल करतात आणि चांगले चांगले नियम अंमलात आणण्याचा प्रयत्न राहतो त्यांचा आणि तेच प्रयत्न त्यांचे यशस्वी ठरल्यात. म्हणून नंतर आज ही कल्याण डोंबिवलीची पोरं क्रिकेटमधली 7 समुद्र पलीकडे पार जात असताना पाहायला मिळाला. त्यातल्या त्या कोहिनूर इलाय आपल्या 14 गावचा केतन म्हात्रे. बिग शॉट घ्यायचं होतं. चेंडूची लाईन अत्यंत चांगली ठेवली आहे. एक्सपिरियन्स आहे. लालचंद्र भंडारी. सच अ ब्युटिफुल बॉलिंग. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. वा 2 यश मिळवले अद्यापर्यंत हेडुटणे टीमने. किरण म्हात्रे सारखा आता फलंदाज आहे. केतन म्हात्रेचे बंधुराज मैदानावरती आहेत. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. वा मस्त मस्त गोलंदाजी आहे. अगदी अचूक टप्पा व्हॅरिएशन बदल पंचांकडे रेफर केलं होतं. मनोज पवार यांच्याकडे पाहिलं होतं कीपरने. पाहतोय आपण प्रदीप यांना एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगलं कीपिंग करत असताना कधी क्लोज राहतात कधी पाठीमागे येत आहे. काही उंचपुरे कीपर आहेत. बॅटर मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करतात चांगले. फटका तर चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला गॅप खूप मोठा आहे. मात्र चेंडूने वळण घेतलंय त्यामुळे 2च धावा मिळतील. संघर्ष करावा लागेल आता तुम्हाला. पहिल्या ओव्हरमध्ये रोहित पाटीलने चांगलं षटक फेकलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा लालचंद्र भंडारी षटक फेकत असताना
मागचा सामना अक्षरशः डोळ्यांचा पानं पिटावं एवढा सुंदर आणि सुरेख पाहायला मिळाला. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच पाहिलं आपण. अत्यंत चांगली टेक्नॉलॉजी आमचे फॉर्च्यून इव्हेंट या वाहिनीवरती. ओ नाही आहे किरण म्हात्रेला फसवलं गेलंय. थोडेसे थांबून खेळले असते तर कदाचित एखादा चांगला शॉट पाहायला मिळाला असता. मात्र अतिघाई संकटात नाही, अगोदरच खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र लालचंद्र भंडारे याचा मी मगाशी उल्लेख केला, गेली कित्येक वर्ष आपल्या टीमला लीड करतोय, चांगलं क्रिकेट खेळतोय, एक चांगला गोलंदाज आहे त्यांचा. बरेच सामने त्यांनी जिंकून दिले आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. मात्र तोच आता पुन्हा एकदा विपक्ष टीमसाठी कर्दंकाळ ठरत असताना पाहा मिळतोय तो लालचंद्र भंडारी. ओ हो एज होती डायरेक्ट हिट गोटीलेम. अत्यंत चांगला प्रदीप यांचा आणि फलंदाज बाद. तिसरा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. तीन धक्के लागल्यात अद्यापर्यंत. दोन षटकांचा खेळ संपलाय, फक्त 8 डावा स्कोरबोर्ड वरती आहेत. अगदी बॅकफुटला संघ खेळत असताना पाहायला मिळतो आपल्याला. आणि आमचे राजाभाई यांना पाहू शकता आपण, शांततेचे प्रतीक राजाभाई गोरपेकर स्क्रीनवरती पाहू शकता. त्यांना अगदी त्यांच्या नावाने गाणं आलंय. मगाशी प्रसन्न मुद्रेने पाहत आहेत ते. आता भाई किती आले किती गेले, मात्र राजाभाई यांचा दरारा कायम राहणार. आता फार कमी वेळेमध्ये हा डीजे आहे. मात्र आता ज्याने कमिटीसाठी नाश्त्या पाण्याची सोय केली आहे ते राजेशभाई गोरपेकर. आणि आमचे चला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज भूषण काळन. किरण यावेळेस पॉइंटच्या वरून खेळलाय. फटका चांगला आहे, रन्स मिळतील आता. या पटक्यावरती 4. कधीपासून प्रतीक्षित होता किरण म्हात्रे. मगाशी जीवनदान मिळाला, मात्र ही जीवनदाने क्रिकेटमध्ये महागडी पडत असतात. आणि अशा वेळेला वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला खेळून काढलाय चौकारासाठी. संघ थोडा नव्हे तर भरपूर अडचणीत सापडला. जित भोईर सारखा खेळाडू बाद झाला आणि एकच जल्लोष केला या एडुटने संघाने, कारण त्यांना माहित होतं विकेटची प्राइस. ऑन साइडला किरण म्हात्रे खेळतात. पटका सतीश चेंडूवरती वेगाने आल्यात. एकच धाव, थोडासा प्रेशर, डायरेक्ट हिट दिलाय. गरज होती का? तू मैमय. कॉन्फिडन्स नाहीये, एकाग्रता नाहीये. त्यामुळे एकाग्रता. धाबा झाल्यात त्या अद्यापर्यंत 3/13. 3-13 झाल्यात. आता धावसंख्या पाहा मिळतो या स्कोरबोर्ड वरती होत असताना. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली सालाबाद प्रमाणे याही वर्षी ही क्रिकेटची स्पर्धा 2 दिवसीय रेग्युलर आणि उद्यापासून 40+ हंगाम आपल्याला पाहायला मिळेल याच मैदानावरती. आई गावदेवी क्रीडांगण नारिवलीचे सुंदर आणि सुबक मैदान. अगदी खेळपट्टी सुद्धा आकर्षण ठरले आहे. त्याचबरोबर मंडप डेकोरेटर्स आमचे कमलाकर भाऊ भोईर जे वाकणचे आहेत त्यांच्या वतीने हे मंडप डेकोरेटर्स सजवण्यात आलंय. उमेश याबेलेस बॅटचा फ्लो पण करण्याचा प्रयत्न. एकेरी दामेल. एक्का दुक्का धावांवरती आता काम चालणार नाही आहे, कारण तिसरं षटक आहे. त्यामुळे आता तुम्हाला मोठे पटके खेळावेच लागतील. तुम्हाला जर धाबांची गरज असेल आता येथे 40-45 पर्यंत पोहोचण्याचा मनसुबा असेल. आजच्या दिवसामध्ये भरपूर स्कोर झाला. काल मात्र कृष्णा सर 2 सामने हाय व्होल्टेज झाले, त्यानंतर लो स्कोरचे सुद्धा 2-3 सामने पाहायला मिळाले.
आणि अगदी नेट टू नेट फाईट झाल्या कालच्या दिवसामध्ये. फुल टॉस नाही फायदा उठू शकले किरण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहावं लागेल. रनआउटची विकेट गरज होती का? उमेश भोईरला आता बाद करण्यात आलाय. चौथा विकेटचं पतन होतंय आता वाकण संघाचा. चांगली सिच्युएशन बनवून ठेवली आहे या ठिकाणी टीम एडुटणे संघाने. अर्थातच नशीब 11 सतरंगी एडुटणे हा संघ खेळत असताना पाहायला मिळाला. एकाच गावातील दोन संघ. काल एक क्वालिफाय झाला, आता सेमीफायनलमध्ये एक खेळतोय. किरण म्हात्रे पुन्हा एकदा बॅटचा फ्लो ओपन करतोय. डीपमध्ये चेंडू गेला. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होता नाही आहे. चांगला फिल्डिंग चांगला थ्रो करण्यात आलाय. ते सुद्धा एकच धाव मिळाली आहे तुम्हाला. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत प्रभावी ठरली आहे. प्रत्येक गोलंदाजाने आज आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आहे. पहिलं षटक रोहितने, त्यानंतर लालचंद्र आणि आता भूषण. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर एकेरी धाव विकेट मिळाली उमेश भोईरची रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर मोठे फटके नाही आहेत अद्यापर्यंत. ज्या पद्धतीने खेळ करायचा होता वाकण संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू गेला डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. अत्यंत चांगला स्पेल. अद्यापर्यंत 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा आल्यात फक्त 16 धावा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. मात्र आता या षटकामध्ये किती धावा बनवेल वाकलन संघ ते सुद्धा पाहणं तेवढंच उचित ठरेल. आणि या स्पर्धेमध्ये पाहतोय अत्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत. का सुद्धा 1 बॉल 7ची मॅच होती आणि त्यानंतर गोलंदाजाने वाईट बॉल फेकला. 1 बॉल 6ची मॅच आली. राहुल पाटील सारखा फलंदाज होता दहिसरचा, मात्र त्याच्या बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही आहे. आणि त्याचमुळे कालच्या दिवसामध्ये आई गावदेवी एडुटणे असंघ हा फायनलमध्ये पोहोचला. तकदीर शेठ काळन यांनी पुरस्कृत केलेला संघ होता. आज गणेश शेठ काळन याने नशीब 11 सतरंगी एडुटणे संघ हे संघाचे पुरस्कर्ते आहेत. प्रत्येक गावातील आपले आपापले पुरस्कर्ते आहेत. चांगले पाठबळ देत असताना, प्रत्येक गावाला लीड करत असताना खेळाडूंना प्रोत्साहित करतात, खेळाडूंना उत्तेजित करतात खेळासाठी, की जेणेकरून चांगला खेळ करा, आम्ही तुम्हाला बाकीचं सपोर्ट देऊ. याच आशेने सर्व यावेळेस लेग स्टंपचा बॉल पाहावं लागेल. अगदी चेंडू वळलाय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहत राहिले किरण म्हात्रे. एक डॉट बॉल. ओ पुन्हा एकदा चांगला, पुन्हा एकदा फेस दिलाय चेंडूला. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. आता हे यंगस्टर आहेत गोलंदाज साहिलला सुद्धा पाहतोय आपण. शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट फेकल्यात. आता 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फक्त धावा आहेत त्या 16 वरती 4 विकेट गेल्यात. सुरुवातीपासून धक्क्यामागून धक्के देण्याचा प्रयत्न राहिला आहे टीमचा आणि अखेरकार आता आपल्याला पाहा मिळतात चांगली सिच्युएशन बनवत असताना. आउटसाइड ऑफ स्टंप नाही, आता वाईड बॉल आहे. पंच वाईडची खूण करत असताना किरण स्ट्राईकवरती एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची आता आवश्यकता असेल, जेणेकरून एक 30-35 पर्यंत स्कोर नेण्याचा प्रयत्न राहील. तर त्यासाठी तुम्हाला मोठे फटके हवे आहेत. नाही आहे चांगली गोलंदाजी. आज मात्र खेळपट्टीने येथे वळण घेतलं. याच दरम्यान आमचे सावलाराम काका यांचं सुद्धा आगमन झालंय. व्यासपीठावरती नारिल विभागाचे माजी उपसरपंच या ठिकाणी आगमन झालंय. स्वागत आहे आपलं, मोस्ट वेलकम. आता मात्र अगदी शेवटच्या क्षण या स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना खेळवला जातोय. त्यानंतर फायनल होईल, जो काल आई गावदेवी एडुटणे संघ पोहोचलाय फायनलमध्ये. आज कोणता संघ असेल? फुल टॉस
आणि त्याच्यावरती फुल टोल वसूल केलाय किरण म्हात्रे च्या बॅटमधून. षटकार आणि रिव्ह्यू घेतलाय का? यस, बॅटरचा रिव्ह्यू आहे. नो बॉल साठी. राजू काटे फेअर डिलिव्हरी. चला, षटकार टोकण्यात आलाय. अगदी पाहू शकता थोडेसे फलंदाज खाली वाकळे होते, त्यामुळेच ते षटकार आला. 23 धाबा स्कोरबोर्डवरती लागल्यात अद्यापर्यंत. आता 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सरळ केल्यात, फिल्डर उपस्थित आहेत. 1 बाउन्स, 4 चौकार. गुड शॉट. चांगला फटका आणि त्याच्यावरती या 4 धावा मिळाल्यात. 2 चेंडू 10 आल्यात. 27 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. लास्ट टू गो. लास्ट बॉल इनिंग मधला 17 मधील. हा पुन्हा एकदा टॅप केलाय, भरपूर उंचावरती आहे. 2-3 धावा घेण्याचा प्रयत्न राहील. 2 तर झाल्यात, मात्र आता 2च धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल. अखेरकार एक चौकार, एक षटकार, एक डबल धावाले आणि धावा झाल्यात ते 29. आणि 24 बॉलमध्ये फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम एडुटने, नसीब 11 सतरंगी एडुटने संघाला गरज असेल ती 30 या धावसंख्येची.
सांगितलं जात आहे. सतीश काळन 39 धावांची ती खेळी याच क्रीडांगणावरती मॉर्निंग सेशन मध्ये ऑन साइड आडव्या बॅटनं मिड विकेट रिजनला फिल्डर तिकडे आहेत. सिंगल मेल एका दुक्का सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे चाललंय. ज्या प्रकारे खेळ राहिला पूर्वार्धामध्ये हव्या तशा धावसंख्या जीजी स्पोर्ट्स वाकळण सोनू मोनू 11ला मात्र धावफलकावरती लावता आल्या नाही आहेत. चार धावा धावफलकावरती. डेड बॉल पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळेल. फॉलो थ्रू मध्ये अडथळा आला जरूर. रनअप ना ओव्हर दी पॉइंट डीप मध्ये. या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये जर 10 ते 12 धावा आल्या असत्या तर आता पूर्णपणे जीजी स्पोर्ट्स वाकण संघ दबावामध्ये असता. पण निशांत चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. सोडून दिलाय. अनुमान चुकला बॅटरचा यावेळेस. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये आपण पाहतोय. इम्पॉर्टंट मॅच आहे. इथून जर तुम्ही सामना जिंकलात तर एक बक्षीस जरूर तुम्हाला लागू होईल. खोला टाकला गेला. वॉड बॉल भोवऱ्यासारखा अगदी जमिनीवरती घरघर फिरत राहिला. बॅटच्या खालच्या भागाला लागल्याच्या नंतर निशांतने आज फार इम्प्रेस केल्या. 3 डॉट 1 डबल 4 बॉल त्याने हाताळलेत. फक्त आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात. जीत बोईरने 6 निशांतने आता 2. त्यामुळे आता अंडर प्रेशर पूर्णपणे हे दुटणे टीमला आपण पाहतोय. 14 बॉल 22 करायचे आहेत. इक्वेशन तितकं कठीण नाहीये. पण आता मात्र या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर हळूहळू पारडं जडूच चाललंय वाकळंचं. चांगली बॉलिंग. अडथळा आहे. यानंतर गावधुबी क्रिकेट संघ हे दुटणे आपण तयार राहायचंय पूर्ण टीम आपल्या स्क्वॉड सोबत. कॅप्टनला विनंती आहे की आपण मंचावरती येऊन थांबा. फटका चांगलाय. फिल्डर फक्त धावत राहतील. फिल्डर फक्त पाहत राहतील. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड सम सिक्सर. ऑन साइडला खेळायचा होता. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. आमचे महागुरु खरं तर आता आपल्यातून रजा घेतात. कलाकाराचं आयुष्य सोपं नाही मित्रांनो. आज मॉर्निंग जॉबवरून आले त्यानंतर इथे आज पूर्ण दिवस कॉमेंट्री केली आणि आता पुन्हा निवेदन करण्यासाठी नारेनला ते निघतात. आजचा शेड्यूल त्यांचा देखील प्रचंड बिझी आहे आणि आपल्या गावातल्या स्पर्धेसाठी ते आवर्जून इथे उपस्थित राहिले. त्यांनी आम्हाला देखील निमंत्रण दिलं स्पर्धेसाठी. महागुरूंचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. खरंच मनापासून आभार. जगदीशजी पाटील सर, संपूर्ण मॅनेजमेंट टीम गावदेवी क्रिकेट संघ नारिवलीचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि या दरम्यान मात्र पाण्याची मागणी केली जाते. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं देखील ते संपुष्टात आलेलं आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर आपल्याला पाहायला मिळतो 16. 12 बॉल आणि 14ची गरज आहे या मॅच मध्ये. हे प्रेक्षक एन्जॉय करतात मॅच. गावदेवी हेदुटणे असंघ देखील इथे मात्र मैदानामध्ये दाखल झालेला आहे. स्वागत आहे आपलं देखील.
जर ही मॅच नशीब 11 सतरंगी हेदुटणे बने जर जिंकली तर पुढची मॅच एक जबरदस्त पाहायला मिळेल. 12 बॉल 14ची गरज. हलकी आता ऑन साईडला बॉटमॅनच्या सानं वळवला आणि काय वेगानं धावले. डायरेक्ट हिट केला पुन्हा एकदा. क्या बात आहे. काय नेम आहे आज वाकण संघाच्या प्रत्येक खेळाडूचा नेम बघा. यष्ट्यांवरती बरोबर थ्रो करतात. बॉल पकडला फेकला आणि तो बरोबर यष्ट्यांवरती आला. जित भोईरने थोडं डायव्हर्ट केलं बॉलला तिथे. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर जित भोईर. सगळ्या गोष्टी फार चांगल्या करतो तो. फिल्डर ॲज अ फिल्डर जेव्हा असतो बाहेर तेव्हा क्विक फिल्डिंग. ॲज अ विकेट कीपर तेव्हा असे काही कारनामे. ॲज अ बॅट्समन त्याचे फटके आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण सध्या ऑन साईडला हा फटका बघा. व्हॉट अ शॉट. इट्स अ टेरिफिक. इट्स अ टावरिंग सिक्सर. विजयाच्या समीप नेणारा हा येतोय. हाय अँड हँडसम सिक्सर. पुन्हा एकदा यावेळेस देखील. पण यावेळेस फटका फसलाय. फिल्डर ओ इथे काय घडलंय. भरपूर मोठी चूक झाली. गणेशला आपण तिकडे पाहतोय. उमेश भोईर वाकलनचा चित्ता. खरं तर गणेशनं कॅच ड्रॉप केला. उमेश भोईरचे बंधू आहेत. वाकलनचा चित्ता आहे खरं तर हा. आणि त्याच्याकडून अशा चुका अपेक्षित नाहीयेत. ऑन साइडला घुटना टेक और ये चौका देख. गुडगा टेकवला आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेगच्या सीमा पलीकडे हा येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी लाईन. 4 रन. चौकार आलाय. अगदी गुडगा वाकवला आणि बॉलला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर इज इक्वल नाव. धावसंख्या समांतर. आता फक्त एका धावेची गरज. आणि इथे ती एक धाव मिळतीये डेफिनेटली मिळतीये. लक फॅक्टर ऑन. सामना संपला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय नशीब 11 सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बन. आणि आता पुढचा सामना मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी क्रिकेट संघ हेदुटणे आणि त्यांच्या विरोधामध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नशीब 11 सतरंगी हेदुटणे ब. उद्या ठीक 8:15 वाजता तुमचा रिपोर्टिंग टाइम असेल. जर कोणी 40+ खेळाडू पाहत असतील